नमस्कार मंडळी. तर तुम्हाला तर समजलंच असेल आजचा स्पेशल व्लॉग कशावरती आहे ते. तर मंडळी, काल होती आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी. 29/4/2024ला आमचं लग्न झालं आणि तेव्हापासून माझं आयुष्य ऑफिशियली सिंगल पीसवरून कॉम्बो पॅक झालं. ॲनिव्हर्सरी यायच्या आधीच आठवडाभर आमचं चाललं होतं की नेमकं सेलिब्रेशन कसं करायचं यावर डेली मीटिंग सुरू होती. या वर्षात आम्ही खूप काही अनुभवलं, खूप साऱ्या आठवणी जमा केल्या, पण प्रत्येक क्षण स्पेशल झाला कारण आम्ही दोघं सोबत होतो. म्हणूनच ॲनिव्हर्सरीनिमित्त आजचा हा खास ब्लॉग आमच्या छोट्याशा प्रेमकथेचा, मजेशीर आठवणींचा आणि वेड्या प्रवासाचा. चला तर मग आमच्या ॲनिव्हर्सरी स्पेशल डेला सुरुवात करूया. माझ्यासाठी तर सगळा डे सरप्रायझिंगच होता. मला नक्की माहीतच नव्हती की कशा प्रकारे सेलिब्रेशन होणार होते. अहो, फक्त मला म्हटले होते की सेलिब्रेशन वगैरे काय करायचं नाही, मला भरपूर कामं आहेत. पण माझ्यासाठी सरप्राईज होतं. त्यामुळे मला वाटलं की खरंच सेलिब्रेशन होणार नाही की काय. पण जेव्हा ते आवरून बस म्हटले जायचं आहे, तेव्हा मग मला समजले की सरप्राईज आहे बाबा आपल्यासाठी. लगेच मन में लड्डू फुटा. मी तर खूप खुश झाले. मग आम्ही दोघंही आवरून निघालो. जरा लेट नाईटच निघालो होतो कारण दिवसभर एवढं ऊन असतं की बाहेर पडायला पण नको वाटतं. मग आम्ही आलो मिरजमध्ये. तेवढ्यात जरा भूक लागल्यासारखं वाटायला सुरू झालं. मग आम्ही आमच्या दोघांचं फेवरेट फूड दहीवडा खाण्यासाठी गेलो. मग तिथे दोघांच्यामध्ये एकच प्लेट घेतली आणि खाल्लो. कारण परत आणि जेवणार होतो, त्यामुळे एकच खाऊया असं ठरवलं. नाहीतर इथेच पोटभर खाल्ल्यावर पुढे जेवण पण जाणार नाही. मग गणपती तलावाचा नाईट व्ह्यू बघितला आणि तिथून पुढं आम्ही निघालो सांगलीला. आहोनी एवढं सांगितलं होतं की सांगलीला जायचं आहे, पण ॲक्च्युअल डेस्टिनेशन मला माहीतच नव्हते. मी त्यांना गाडीवर बसून सारखं क्वेश्चन करत होते, कुठं चाललो आहे आपण, कुठं चाललो आहे आपण, पण ते काय सांगायलाच तयार नव्हते. मग मला कळले की कुठं जायचं आहे, कारण गाडी त्यांनी तिकडंच वळवली. मग काय, आम्ही गेलो होतो सांगलीच्या गणपतीला. जवळ असून पण जास्त जाणं होत नाही. वरचेवर मिरज सांगली कामानिमित्त येतो, पण मंदिरात जाणं झालेलंच नाही. मी नेहमी म्हणायचे गणपतीला जाऊया, पण आज बरोबर ॲनिव्हर्सरीला योग आला. मला खूप आनंद झाला. मंदिरात गेलो. खूप पॉझिटिव्ह वाईब्स यायला लागल्या होत्या आणि आज बुधवार असून पण मंदिरात गर्दी दिसत होती. आतमध्ये जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. मंदिरात व्हिडिओ फोटो काढण्यास मनाई आहे, तरी पण आम्ही हळूच फोटो व्हिडिओ काढले. थोडा वेळ मंदिरात बसलो. मग पुढे निघालो. पुढं आलो. मग बेकरीमध्ये केक घेतला. दोघांना पण सेमच केक आवडला. मग काय घेतला लगेचच. बिल वगैरे करून पुढे निघालो. ऑलरेडी आम्हाला लेट नाईट निघाल्यामुळे खूपच उशीर झालेला होता. त्यामुळे पुढच्या सगळ्या गोष्टींना लेट होत होतं. मग आम्ही सेलिब्रेशनसाठी द कॅपिटल किचनमध्ये आलो. तिथं आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आणि मग मस्तपैकी जेवण केले. खूप सारं एन्जॉय केला स्पेशल डे निमित्त. मला आज एक किस्सा सांगावासा वाटतो. आज सकाळपासून आम्हाला ॲनिव्हर्सरीचे विशेष येत होते. काही जणांनी कॉल करून विश केले, तर काहींनी मेसेज स्टेटसवरून विश केलं होतं. मी आणि माझे आहो दोघं पण आपापल्या फोनवरून स्क्रोलिंग करत होतो. कोण विश केलं आहे, आपला थँक्स रिप्लाय त्याला गेला की नाही हे चेक करत होतो. तेवढ्यात माझ्या आहूंच्या एका फ्रेंडने त्यांना हा व्हिडिओ पाठवला. आज उनका वेल्डिंग एनिवर्सरी है यार। अरे अंग्रेज लोग ने भी कमाल का वर्ड निकाला, वेल्डिंग। लोखंड की सलाखों को भी टाका मारने को वेल्डिंग बोलते और इंसान के जोड़े को भी हा व्हिडिओ बघून एवढं हसायला आलं की पोट दुखायला लागलं. कारण तू जे एवढे मोठे बुके घेऊन येत आहे ना, ते बघूनच आम्हाला जास्त हसू येत होतं. असेही काही फ्रेंड्स असावेत आयुष्यात. माझ्या आहूंनी सांगितलं की तो FYला भेटलेला माझा बेस्ट फ्रेंड आहे. फक्त एकच इयर आम्ही एकत्र होतो, पण खूप चांगली फ्रेंडशिप आमची झाली होती. त्याचं नाव आजही आठवलं किंवा घेतलं तरी वाटतं की खूप हृदयाच्या जवळचा मित्र आहे माझा तो, असं. पण छान वाटतं ना, आपल्या या धावपळीच्या जीवनात कोणालाही कोणासाठी टाईम नसतो. एक एक क्षण, एक एक मिनिट पण खूप महत्त्वाचा असतो. पण त्यातून पण त्याने आमच्या ॲनिव्हर्सरीला मेसेज केला, आम्हाला विश केले. खरंच खूप भारी वाटलं. कारण अहो म्हटलं की आता फक्त आमचं बोलणं काही होत नाही, एकमेकांचं स्टेटसच बघायचं होतंय. पण त्या फ्रेंडने आमच्या दोघांच्याही फेसवर खूप छान स्माईल आणली. फ्रेंड्स असतातच यासाठी. मग सगळं सेलिब्रेशन आवरून आम्ही घरी चाललो. खूप सारे फोटोज काढले. मला खूप आवडते लाईफ छान जगायला. फोटोज, व्हिडिओज सगळं मला खूप आवडतं. माणूस आज आहे तर उद्या नाही. आयुष्याची गॅरंटी वॉरंटी राहिलेली नाही. त्यामुळे मी सर्वांना आवर्जून सांगेन की आपला आनंद नेहमी सेलिब्रेट करा. कारण जाताना आपण काही घेऊन जाऊ शकत नाही. निदान ते छानपैकी जगलेले आनंदाचे क्षण, ते पण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबतचे, खूप समाधान देऊन जातात. पुढे जाऊन मागे वळून पाहिल्यावर वाटणार की अरे आपण आपली लाईफ खूप छान प्रकारे एन्जॉय केली. चला तर मग मंडळी,
व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.